सारे मनुष्य एकाच ईश्वराचे लेकरं आहेत. त्याचे आणि माझे बंधुभावाचे नाते आहे. हे जाणून वागण्याचा मी नित्य प्रयत्न करेन. तुमच्या लक्षात आलंच असेल ही प्रतिज्ञा आहे. परंतु हे लक्षात आलं का ही प्रतिज्ञा कुठली आहे? ही प्रतिज्ञा आहे सत्यशोधक समाजाचा सभासद होताना घेतल्या जाणाऱ्या 2 प्रतिज्ञांपैकी एक. सत्यशोधक समाजाचा सभासद होताना 2 गोष्टी फार महत्वाच्या होत्या. एक म्हणजे तळी उचलणे आणि दुसरं म्हणजे विप्रमतीचं वाचन. यात विशेष म्हणजे विप्रमतीचं वाचन म्हणजे यात संत कबीरदास यांचे दोहे यांचं वाचन केलं जायचं बरं. आणि 2 विशेष शब्दा म्हणजे प्रतिज्ञा घेतल्या जायचे. एक त्यातली ही प्रतिज्ञा बघा किती व्यापक आहे की संपूर्ण जगातले सारे ईश्वराचे लेकर आहेत आणि त्यांच्याबरोबर मी बांधवासारखे वर्तन करेन. तर दुसरी प्रतिज्ञा आहे, मी स्वतः शिकून माझ्या मुला-मुलींना शिक्षण दिल्या वाचून राहणार नाही. आहे की नाही छान? महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये मुक्ता साळवे ही दलित समाजातील एक मुलगी शिकायची. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी म्हणजे 1855ला तिने मांग महाराच्या दुःखाविषयी निबंध लिहिला. त्यात दुःखाची कारणं मांडली. तत्कालीन सामाजिक विषमतेवर जोरदार प्रहार देखील केले. आजही मुक्ता साळवे यांचा हा निबंध हा दलित स्त्री साहित्याचा पहिला हुंकार मानला जातो. त्यांच्या निबंधातून फुलेंनी आपल्या शाळेतील मुला-मुलींना दिलेला समजदारपणा आपल्या दृष्टीस येतो. खरं म्हणजे फुलेंची शाळा ही विजडम म्हणजे खरं शहाणपण देणारी होती. प्रगल्भ विचार देणारी शाळा होती. महात्मा फुले यांनी जातीयता निर्मूलनाच्या उद्देशाने सुरू केलेला सत्यशोधक चळवळीचे जणू काही बाळकडूच मिळाले होते मुक्ता साळवे यांना. खरंच या चळवळीचे कार्यकर्ते शब्दशः सत्याचे शोधक होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि समीक्षात्मक विचार करण्यावर त्यांचा विशेष भर होता. असे विद्यार्थी घडवणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आज यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.